माझं नाव विजय काळे, गाव संसर. आमचे नातेवाईक पुण्यावरून आले. ते म्हणले असं एक मंदिर उघडं झाले. त्यांनी बातमी बघितल्यानंतर म्हणले मला मंदिर बघायचं आहे. त्या निमित्ताने म्हणले या. मी ह्याच्या अगोदर पण एक वेळेस आलो होतो, ज्यावेळेस दुष्काळ पडला होता मोठा, त्यावेळेस उघडं झालं होतं. साधारण वाचलो अजून धरणाची बांधणी झाल्यापासून ही चौथी वेळ आहे ही मंदिर उघडं होण्याचं. ह्या मंदिराचं ज्यावेळेस धरणाची बांधणी झाल्यानंतर ज्यावेळेस पाण्यात जाईल त्यावेळेस ह्या गावकऱ्यांनी येथील मूर्ती आपल्या गावामध्ये वरती नेऊन तिथं नवीन मंदिर बांधून त्या मंदिरामध्ये प्रतिष्ठान केले. आता ही जुनी आठवण म्हणून एक आपले अतिशय बघण्यासारखं मंदिर आहे. त्याचे बांधकाम कोरीव हे एक जुनं 850 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि त्याचं बांधकाम ते नक्षी वगैरे आज आपण असे बघू शकत नाही कुठं. ही जर आपल्याला जतन करायची असेल, ठेवायची असेल, याच्यावर या इंदापूर तालुक्यातील कार्यकर्ते, शासकीय अधिकारी याच्यावरती थोडंसं विचार करून येणाऱ्या पर्यटकांना एक चालना मिळते आणि त्यांना त्यांचे एक आठवण म्हणून येतात, तर त्यांना त्यांची मदत व्हावी आणि मंदिराची थोडीशी डागडुगी जेणेकरून थोडी स्वच्छता ही करता येईल अशी एक गावकऱ्यांनी आणि प्रशासकाने याच्यावर थोडं लक्ष देऊन ह्याच्यावर विचार करून थोडंसं खर्च करायचा. शासनाने पण याच्यावर थोडा खर्च करण्यासाठी निधी द्यावा, लोकांनी पण गावकऱ्यांनी याच्यावर थोडासा खर्च करावा एवढीच अपेक्षा आहे. अशीच लोकांनी बघण्यासाठी पर्यटक येत आहात याची काळजी घ्यावी. मी सतीश रामचंद्र भेलके. आम्ही पुणे शहरातून आलेलो आहोत सर्वजण. त्यात काही बाहेर गावातले पण आहेत. पळसनाथाचं मंदिर उघडं झालं हे पेपरमध्ये बातमी वाचली, ते पाहून यावं म्हणून आम्ही एवढ्या लांब आलेलो आहोत. आत्ता सगळं मंदिर पाहिलं आहे. ऐतिहासिक जुनं मंदिर आहे, परंतु पाण्यामध्ये असल्यामुळे सगळी पडझड झालेली आहे मंदिराची. मंदिर पाहण्यासारखं उत्तमच आहे, एकदम काही प्रश्नच नाही. बोला पुढे. नमस्कार, मी स्वप्नील पाटील. मी मूळचा कोल्हापूरचा आहे. या मंदिराबद्दल बऱ्याच दिवसांपासून ऐकलेलं होतं की ते खूपच दुष्काळ पडला किंवा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली तरच उघडं होतं. तर यावर्षी जसं की मागच्या वर्षी कमी पाऊस पडला, त्यामुळे हे मंदिर यावर्षी उघडं झालेलं आहे आणि ते पाहण्यासाठी आम्ही कोल्हापूरहून आलेलो आहोत.